संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.5 द रेड हेडेड लीग. Today we are going to read a story. Its writer is Arthur Conan Doyle, who was a doctor by profession, but he is famous as writer of crime fictions especially. Sherlock Holmes is his most popular private detective hero. Sherlock Holmes is known for his keen observation, knowledge of many fields, and ability to make accurate guesses. There is a series of Sherlock Holmes stories. Red-Headed League is a famous story of Doyle. The story is told by Dr. Watson, a friend of Sherlock Holmes. We will start reading this story, which is also a crime fiction. Fiction means imaginary things, not real or actual. तर मुलांनो, ही जी गोष्ट आहे ती फिक्शन म्हणजे इमॅजिनरी काल्पनिक आहे. सो लेट्स स्टार्ट आवर लेसन विच हॅज 2 पार्ट्स. वी विल रीड फर्स्ट पार्ट टायटल मिस्टर विल्सन स्टोरी. तर आता आपण या स्टोरीचा पहिला पार्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे मिस्टर विल्सन स्टोरी. द रेड हेडेड लीग म्हणजे लाल केसवाल्यांची संघटना. व्हेन आय कॉल अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, he was conversing with a visitor who was an elderly man with fiery red hairs. मिस्टर शेरलॉक होम्सला भेटायला मी गेलो तेव्हा ते एका पाहुण्यांशी बोलत होते. लाल भडक केस असलेले ते एक वयस्कर असे व्यक्ती होते किंवा गृहस्थ होते. इथं फायरी या शब्दाचा अर्थ आहे लाल रंग. एल्डरली मीन्स मोठे, वयाने मोठे असलेले. होम्स इंट्रोड्यूस मी टू द विजिटर मिस्टर जाबेज विल्सन. He was pawnbroker. Holmes asked him to repeat his story for me. He began by showing us an advertisement in a newspaper. It read as follows. होम्सनी त्या पाहुण्यांशी म्हणजे मिस्टर जाबेज विल्सनशी माझी ओळख करून दिली आणि ते एक पॉन ब्रोकर म्हणजे ते एक सावकार होते. पॉन ब्रोकर म्हणजे कर्ज देणारा सावकार असा त्याचा अर्थ होतो. होम्स आस्क हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. होम्सनी त्यांना आपली कहाणी मला पुन्हा सांगायला सांगितली. मला ऐकण्यासाठी पुन्हा सांगायला सांगितली. ही बिगॅन बाय शोईंग अस अँड ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. आणि त्या गृहस्थाने वर्तमानपत्रातील एक जाहिरात दाखवत सांगायला सुरुवात केली. इट रीड ॲज फॉलोज. आणि ती जाहिरात अशी होती. द रेड हेडेड लीग. लीग या शब्दाचा अर्थ आहे लाल केसवाल्यांची संघटना. लीग म्हणजे संघटना किंवा लाल केसवाल्यांच्या संघटनेतील सदस्यांकरता. देर इज अ व्हेकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग अँड द सॅलरी इज
£4 a week for nominal service. संघामध्ये एका सभासदाची जागा आहे, वेकन्सी म्हणजे रिक्त जागा आहे, आणि दर आठवड्याला अल्प कामाकरिता £4 पगार देण्यात येईल. रेड-हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे. आणि लाल केस असणारे पुरुष सोमवारच्या दिवशी ॲट 11 o'clock टू डंकन रॉस ॲट द ऑफिस ऑफ लीग 7 फ्लीट स्ट्रीट. लाल केस असणारे पुरुष सोमवारच्या दिवशी 11 वाजता 7 फ्लीट स्ट्रीट येथील संघटनेच्या कचेरीत डंकन रॉस यांच्याकडे प्रत्यक्ष राहून आपला अर्ज हा दाखल करू शकतात. द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड appeared in newspaper 2 months ago. 2 months ago म्हणजे 2 महिन्यापूर्वी ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आलेली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विसेंट स्पॉल्डिंग हॅड शोन इनटू हिम. 2 महिन्यापूर्वी ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आलेली होती. मिस्टर विल्सन यांचे मदतनीस विसेंट स्पॉल्डिंग यांनी त्यांना ती ॲडव्हर्टाईज दाखवलेली होती. मिस्टर विल्सन like his assistant Spaulding, he was smart, efficient, and worked for only half normal wage. But the assistants also had his fault. मिस्टर विल्सन यांना त्यांचा जो मदतनीस होता स्पॉल्डिंग तो आवडत असे. तो खूप हुशार, ही वॉज स्मार्ट, इफिशियंट म्हणजे तत्पर होता तो, आणि केवळ ओनली हाफ ऑफ द नॉर्मल वेज म्हणजे अगदी अर्ध्या पगारामध्ये तो काम करत असे. बट द असिस्टंट्स ऑल्सो हॅड हिज फॉल्ट. परंतु या मदतनीसामध्ये फॉल्ट म्हणजे एक दोष होता. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ्स. आणि हा मदतनीस दर थोड्या वेळाने तो काम सोडून सेलर म्हणजे तळघरामध्ये तो जात असे. डेव्हलप फोटोग्राफ्स म्हणजे फोटोग्राफीचा त्याचा छंद होता, आणि फोटोच्या तो निगेटिव्ह तिथं जाऊन धूत असे. छायाचित्रण करणे हा त्याचा छंद होता. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. स्पॉल्डिंग shows the advertisement to Mr. Wilson and explain him that an American millionaire, Mr. Eggsy Hopkins, had founded the famous Red-Headed League. स्पॉल्डिंग याने ती जाहिरात मिस्टर विल्सन्सला दाखवली आणि सांगितले की मिस्टर एग्झी हॉपकिन्स नावाच्या एका अमेरिकन लक्षाधीशाने किंवा लक्षाधीश माणसाने त्याच्यासारख्या सर्व लाल केस असलेल्यांना मदत करण्यासाठी ही प्रसिद्ध लाल केसवाल्यांची संघटना स्थापन केलेली आहे. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन, अर्ज म्हणजे गळ घालणे. Spaulding urged Mr. Wilson to apply for the job, so the two of them went to the address given in the advertisement. स्पॉल्डिंग याने ती जाहिरात मिस्टर विल्सन्सना दाखवली आणि सांगितलं की तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करा, किंवा त्याने मिस्टर विल्सन्सला नोकरीसाठी अर्ज करण्याची गळ घातली, आणि त्यामुळे जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावरती ते दोघे तेथे जाऊन पोहोचले.
Fleet Street was full of red-headed people. Mr. Wilson thought that with so much competition, he would not get the job. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तो फ्लीट मार्ग सर्व लाल केस असलेल्या माणसांनी भरून गेलेला होता. एवढी स्पर्धा असल्यावर हे काम आपल्याला मिळणं शक्य नाही असं मिस्टर विल्सन्सला वाटलं. त्यांना परत जाण्याची इच्छा होती. ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पॉल्डिंग पुश थ्रू द क्राऊड. त्यांना परत जाण्याची इच्छा होती, परंतु त्या गर्दीतून वाट काढत स्पॉल्डिंग मिस्टर विल्सन यांना थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. आणि त्या गर्दीतून वाट काढत मिस्टर विल्सन्सना तो कचेरीच्या आतमध्ये घेऊन गेला. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर अँड टेबल. एक दोन खुर्च्या आणि एक टेबल सोडता त्या कचेरीमध्ये काहीही नव्हते. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलच्या पाठीमागे एक रेड हेडेड मॅन, तिथं लाल केसवाला माणूस बसलेला होता. त्याचं नाव मिस्टर डंकन रॉस. हिज नेम वॉज मिस्टर डंकन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि त्याचं नाव मिस्टर डंकन रॉस, तो लाल केसवाल्यांच्या संघाचा तो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तो प्रतिनिधी होता. He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was well suited for the job. आणि मिस्टर विल्सन्स यांना पाहून तो फारच खुश झाला आणि ते या कामासाठी अगदी योग्य आहेत असं त्याने ताबडतोब जाहीर करून टाकले. He shook hands with Mr. Wilson, congratulated him and told all the candidates to go back. आणि मिस्टर विल्सन यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले, त्यांचे अभिनंदन केले. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन केले. आणि इतर सर्व उमेदवारांना त्याने परत जायला सांगितले. मिस्टर विल्सन Ross explained that Mr. Wilson would have to be into the office from 10 to 2. मिस्टर विल्सन सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कचेरीत थांबावं लागेल मिस्टर विल्सन्सला, असे मिस्टर डंकन रॉस यांनी सांगितले. अँड इफ यू लेफ्ट द ऑफिस यू विल लूज द जॉब. आणि जर तुम्ही ऑफिस सोडून बाहेर गेले तर तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागेल किंवा तुमची नोकरी जाईल असे देखील सांगितले. स्पॉल्डिंग assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. absence म्हणजे अनुपस्थितीमध्ये. स्पॉल्डिंग याने मिस्टर विल्सन्स यांना आश्वासन दिले की तुमच्या अनुपस्थितीमध्ये तो त्यांचा चांगला व्यवसाय सांभाळेल. दे पे वॉज फिक्स्ड ॲट £4 अ वीक. आणि दर आठवड्यांना त्यांना £4 असा पगार ठरला. युअर पे विल बी £4 इन अ वीक. 4 आठवड्याला तुमचा दर आठवड्याला £4 असा तुमचा पगार ठरला. अँड वर्क सेड मिस्टर विल्सन्स. आणि मिस्टर विल्सन्स यांनी विचारले की कामाचं स्वरूप काय असेल. यू हॅव टू कॉपी आउट द इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या प्रतीची तुम्हाला कॉपी म्हणजेच नक्कल तयार करायची आहे. हे कामाचं स्वरूप असणार आहे असं डंकन रॉस यांनी मिस्टर विल्सन्स यांना सांगितलं. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. पगार फारच चांगला होता आणि त्या मानानं काम हे माफक होते. मिस्टर विल्सन एक्सेप्टेड द जॉब अँड बिगॅन हिज वर्क
द व्हेरी नेक्स्ट डे. आणि मिस्टर विल्सन्स यांनी ते काम स्वीकारले आणि दुसऱ्या दिवसापासूनच ते कामावरती रुजू झाले. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. Mr. विल्सन हे काम व्यवस्थित करीत आहेत आणि ते कचेरी सोडून जात नाहीत ना, हे पाहण्यासाठी मिस्टर डंकन रॉस तेथे उपस्थित होते. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ अ लेटर ए. आणि त्यांनी मिस्टर विल्सन्स यांना सांगितलं की अ या अक्षरापासून तुम्ही सुरुवात करा. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली म्हणजे मेहनतीने फॉर 4 hours विदाऊट लिव्हिंग हिज प्लेस. मिस्टर विल्सन हे अगदी मेहनतीने सलग 4 तास आपल्या जागेवरून न उठता काम करत होते. मिस्टर रॉस वूड ड्रॉप in for time to time to see all was right with मिस्टर विल्सन. आणि मिस्टर रॉस जे होते, मिस्टर डंकन, तर वेळोवेळी सर्व काही ठीक चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी ते येऊन जात असत. मिस्टर विल्सन ॲट 2 o'clock ही बेडेड मिस्टर विल्सन्स गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. दुपारी 2 वाजता त्यांनी मिस्टर विल्सन्सला निरोप दिला आणि कचेरीच्या दरवाजाला कुलूप घातले. धिस वेंट ऑन डे आफ्टर डे. मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन्स अँड ऑन सॅटर्डे आय गॉट माय सॅलरी. आणि मिस्टर होम्स हे असेच अनेक दिवस चालत राहिले. मिस्टर विल्सन्स म्हणाले आणि शनिवारी मला माझा पगार मिळाला. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. आणि दुसऱ्याही आठवड्यात म्हणजे पुढच्याही आठवड्यात तसेच घडले. अँड द सेम द वीक आफ्टर. आणि एका मागोमाग प्रत्येक आठवड्यामध्ये तसेच घडले. आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल and after a time he did not come in at all. आणि त्यानंतरनं काही दिवसानंतरनं मिस्टर डंकन क्वचित कधीतरी कचेरीमध्ये यायचे आणि त्यानंतर मात्र ते अजिबात फिरकले नाही. मिस्टर विल्सन कंटिन्यूड 8 weeks हॅड पास्ड. म्हणजे असेच मिस्टर विल्सन पुढे म्हणाले की असेच 8 आठवडे निघून गेले. like this, and I had written about abots, archery, etc. and hope that I might get on be soon. आणि मी अबॉट्स आणि आर्चरी इत्यादी सारखे शब्द लिहून पूर्ण केले. and hope that might get on be soon. आणि लवकरच बी हा शब्द सुरू करू शकेन असे मला वाटले. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू अँड एंड. आणि अचानकच पूर्ण बिझनेस हा एकाएकी म्हणजे बिझनेस म्हणजे पूर्ण व्यवसाय हा ठप्प झाला. टू अँड एंड. होम्स आस्क. होम्स म्हणाले बंद झाला. यस सर. धिस मॉर्निंग. आज. होय सर. धिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युज्युअल ॲट 10 o'clock. आणि आज सकाळी मी जेव्हा नेहमीप्रमाणे माझ्या कामाला सकाळी 10 वाजता गेलो. बट द डोअर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटिल नोट. आणि त्यावेळेस तिथं दरवाजा हा बंद होता आणि तिथे एक छोटीशी नोट म्हणजेच काय चिठ्ठी तिथे दिसली, लावलेली होती. इट सेड. आणि त्यावर लिहिलेले होते की द रेड हेडेड लीग इज डिसॉल्व्ड ऑक्टोबर 9, 1880. 9 ऑक्टोबर 1880ला लाल केसवाल्यांची संघटना ही विसर्जित झाली आहे. अशा प्रकारे तिथं नोट होती. आय वॉज शॉक. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू.
मला धक्काच बसला. काय करावे ते मला कळेना. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. आय मेड इन्क्वायरीज at the nearby offices, but none of them knew anything about the league. मिस्टर विल्सन्स आपली कहाणी पुढे सांगू लागले. मी आजूबाजूच्या कचेऱ्यांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये चौकशी केली, पण संघाच्या कचेरीबद्दल कोणालाही काहीसुद्धा माहीत नव्हते. द रूम्स हॅड बीन रिटेन्ड अंडर अ फॉल्स नेम. आणि त्या ज्या खोल्या किंवा कचेरीतली ज्या खोल्या बनावट नावाने भाड्याने रेंटेड अंडर द फॉल्स नेम, रेंट म्हणजे भाड्याने घेतलेल्या होत्या. आय वेंट होम अँड आस्क माय असिस्टंट स्पॉल्डिंग फॉर ॲडवाईस. आणि मी घरी गेलो आणि स्पॉल्डिंगला माझ्या मदतनीसाला सल्ला विचारला, ॲडवाईस. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. परंतु तोही मला या कामी कुठल्याच प्रकारे मदत करू शकला नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग, मिस्टर होम्स, हू दे आर अँड दे प्लेड हिज प्लँक अपॉन मी. आणि मिस्टर होम्स, मला त्या संघटनेबद्दल माहिती काढायची आहे. ते लोक कोण होते आणि प्रँक म्हणजे खोडी किंवा गंमत करणे किंवा चेष्टा करणे, आणि त्या लोकांनी माझी अशी चेष्टा किंवा थट्टा का केली हे मला शोधून काढायचे आहे. द होल थिंग्स इज अ मिस्ट्री. आणि पूर्ण हे सर्व गूढ आहे. दॅट इज व्हाय आय केम टू यू. आणि त्यामुळेच मी तुमच्याकडं आलो आहे. आय हॅव हर्ड अ लॉट ऑफ अबाउट यू. आणि मी तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, असं मिस्टर विल्सन्स मिस्टर होम्सला म्हणाले. होम्स फाउंड मिस्टर विल्सन्स स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. मिस्टर विल्सन्सची ही कहाणी मिस्टर होम्सला फार विलक्षण वाटली. अनयुज्युअल म्हणजे विलक्षण. ही आस्क्ड मिस्टर विल्सन, these assistants of yours who first call you attention to the advertisement, what he like. आणि मिस्टर विल्सन, तुमचा तो मदतनीस ज्याने सर्वप्रथम त्या जाहिरातीकडे तुमचं लक्ष वेधलं, तो साधारणपणे कसा दिसतो, असं त्यांनी मिस्टर होम्सनी मिस्टर विल्सन्स यांना विचारलं. स्मॉल साउट with no hairs on his face, he has a white splash of acid on his forehead. त्याने सांगितलं की तो बुटका आणि स्थूल आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती एकही केस नाही. त्याच्या कपाळावर फ्लॅश ऑफ ॲसिड ऑन फोरहेड. त्याच्या कपाळावर ॲसिडचा पांढरा डाग आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू? मला वाटलेच होते, होम्स म्हणाले. आणि अजूनही तो तुमच्याबरोबरती काम करतो का? ओ यस सर. हो, तो करतो. दॅट विल डू मिस्टर विल्सन. ठीक आहे मिस्टर विल्सन. आय कॅन गिव यू माय ओपिनियन ऑन धिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. आणि 1-2 दिवसात याविषयी माझे मत मी तुम्हाला सांगू शकेन. टुडे इज सॅटर्डे अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्ल्युजन. आणि मंडेला आपण, आज शनिवार आहे आणि सोमवारपर्यंत आपण यावरती निष्कर्ष काढू, असं मिस्टर होम्स यांनी मिस्टर विल्सन यांना सांगितलं. We will see the remaining part of the story in the second part of lesson. Thank you very much.